मंडळी, तुम्ही कधी नवीन ठिकाणी गृहप्रवेश करणार असाल तर गृहप्रवेश करताना वास्तुपूजा जर तुमच्याकडून शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृहप्रवेश करावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं. शिवाय वास्तुशास्त्रात सोपे आणि प्रभावी तोडगे दिलेले आहेत. ते कोणते, जे आपण बिना खर्चिक गृहप्रवेशासाठी सोप्या पद्धतीने करू शकतो. चला या संबंधित सविस्तर माहिती समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. बऱ्याचदा लोक जुनी घरं विकत घेतात, गणेश पूजा किंवा गृहप्रवेश पूजा करतात आणि राहू लागतात. त्याचबरोबर जुन्या घरात आणखी एक छोटासा उपाय केल्यास त्या घरात आधी राहून गेलेल्या लोकांचा, वास्तूचा आणि वास्तुलहरींचा परिणाम नष्ट होऊन वास्तू पूर्णतः शुद्ध आणि नव्या रूपात हाताळता येऊ शकते. शिवाय आपल्या बजेटनुसार बऱ्याचदा जुनी घरं मोठ्या प्रमाणात विकत घेतली जातात, परंतु अनेकांना वास्तू खरेदी केल्यावर राहायला जाण्यापूर्वी रंगरंगोटी, साफसफाई एवढेच वास्तुपूजा आणि वास्तुशास्त्राला महत्त्व द्यावे असं वाटत नाही. ही पूजा किंवा वास्तुशास्त्राच्या सूचना आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी असून तिथे वास्तव्यास जाण्यापूर्वी करून घेतल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते. वास्तुपूजा शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृहप्रवेश करावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तर चला जाणून घेऊया वास्तुशास्त्राचे सोपे आणि प्रभावी तोडगे. नंबर 1, शनिदेवाला मोहरी प्रिय आहे, त्यामुळे शनिवारी हा उपाय करावा. तो जास्त प्रभावी ठरतो. मोहरीच्या काळ्या दाण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची तीव्र शक्ती असते, म्हणून वास्तुशास्त्रानेही मोहरीचा वापर करायला सांगितलाय. अशा वेळी घर बरेच जुने आहे, जर तिथे बराच काळ कोणी राहत नसेल तर त्या घरात स्वच्छता करून घेतल्यावर सर्वात आधी मोहरीचा प्रयोग करावा. डागडुजी करावी, त्यानंतर घराला रंगरंगोटी करावी. रंगरंगोटी केल्यावर घरात नवचैतन्य तर येतच, शिवाय जुन्या बाबी मिटून जातात आणि घराला नवं स्वरूप प्राप्त होतं. अशा सोप्या उपायातून आपण आपल्या घराला कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकता. म्हणूनच शास्त्रांचा आधार घ्यावा आणि अभ्यासातून ते अनुसरावं. त्याचबरोबर नव्या घरात पाऊल टाकण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कशी नांदेल. पण त्यासाठी काळजी नको. गृहप्रवेशापूर्वी वास्तुदोष निवारणाचे प्रभावी आणि बिनखर्चिक उपाय तुम्हीही करू शकता, जे तुमच्या नव्या घराला सकारात्मक ऊर्जेने भरतील. तर दुसरा उपाय आहे, नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पहिलं पाऊल म्हणजे घराची संपूर्ण स्वच्छता आहे. म्हणूनच प्रत्येक खोली, कोपरे आणि प्रवेशद्वार स्वच्छ करावं. त्यानंतर गंगाजल मिसळलेलं पाणी घरभर शिंपडावं. गंगाजल नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि घरात पवित्रता आणते. हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. त्याही व्यतिरिक्त आपण तुरटीचा वापर करून एक छोटासा उपाय करू शकता. एक छोटा तुरटीचा तुकडा घ्यावा आणि तो मुख्य दरवाजाच्या पायपुसणीखाली किंवा दाराच्या चौकटीजवळ ठेवावा. तुरटी नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते आणि वास्तुदोषांचा प्रभाव कमी करते. हा उपाय अगदी सोपा आणि प्रभावी आहे. एवढंच नाही तर गृहप्रवेशापूर्वी तुळशीची पूजा करणंही अत्यंत शुभ मानले जातं. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचं रोप लावावं आणि तिची विधिवत पूजा करावी. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंगल कलश ठेवावा. एका तांब्याच्या भांड्यात गंगाजल, आंब्याची पानं आणि नारळ ठेवावं. हे सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वास्तुदोष दूर करते. शिवाय आपल्याला हनुमान चालीसाची शक्ती माहिती आहे. गृहप्रवेशापूर्वी घरात हनुमान चालीसाचे 11 वेळा पठण करणंही आपल्याला शुभ परिणाम मिळवून देऊ शकतात. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि संकटमोचन हनुमान आपल्या घराचं रक्षण करतात. पठण करताना एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि हनुमानजींना लवंग अर्पण करावी. शेवटचा उपाय आहे तो स्वास्तिक आणि शुभ मंत्राचा. मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढावं आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. स्वास्तिक सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे, तर गणपती बाप्पा किंवा गणपती मंत्र हे सर्व अडथळे दूर करतात. हे केल्यानं आपल्या नव्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नक्कीच होतो. तर मंडळी, हे साधे पण प्रभावी उपाय आहेत जे तुमच्या नव्या घराला सुख, शांती आणि समृद्धीनं भरून टाकते. आता तुमच्या गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही सुद्धा हे उपाय करणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुमचा गृहप्रवेश झाला असेल त्यावेळी तुम्ही कोणते साधे सोपे उपाय केलेत हे सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल
त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.